नमस्कार नागपूरकर. नागपूर बातमी प्रेझेंट बाय नागपूर फेस्टिवल गणेश उत्सव 2025. आज आम्ही आलो आहे गजवक्र ढोलताशा पथकात. हे जाणून घेण्याकरिता की यावर्षी काय उत्साह त्यांचा वाजकायचा आहे आणि काय यावेळेस ते नवीन आपल्यासाठी घेऊन येत आहे. तर चला. जय श्रीराम दादा. जय श्रीराम. तुमचा परिचय आपण सर्वात जाणून घेऊया. नमस्कार मंडळी, मी प्रतीक विजयराव चंबोळे, गजवक्र ध्वज पथकाचा एक रिप्रेझेंटेटिव्ह. दादा, सर्वात अगोदर आपला प्रश्न हाच आहे की आपल्या पथकाची स्थापना कशी झाली आणि कधी झाली. आपल्या पथकाची स्थापना तारखेनुसार जर आपण बघायला गेलो तर 8 एप्रिल 2016 त्या दिवशी 3.5 मुहूर्तापैकी एक अमृत मुहूर्त म्हणजे गुढीपाडव्याला आपल्या पथकाची स्थापना झाली. आणि स्थापना म्हणजे आम्ही 28 असे मावळे होतो ज्यांनी मिळून हे पथक आपण तयार केलेलं होतं. खूप इच्छाशक्ती होती की नागपुरात काही वेगळ्या पद्धतीचं पथक तयार करावं, म्हणून आपण सगळ्यांनी मिळून हे पथकाची सुरुवात केली. आता वळू आपला मेन टॉपिक जो होता गणेश उत्सव. त्यांची तयारी हे दादा कशी घेतात आणि म्हणजे सराव केव्हापासून स्टार्ट केला आहे आणि यावेळेस काय ते नवीन घेऊन आले आहेत. जसं आपल्याला माहिती आहे, आम्ही जेवढं रिसर्च केलंय गजवक्र पथकाला घेऊन, की ते दरवर्षी काहीतरी नवीन घेऊन येते कन्सेप्ट. जेव्हा आपलं मानवंदन असते तेव्हा बरोबर, त्याबद्दल आम्हाला काही. बरोबर. गणेश उत्सवाची सुरुवात म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे. गणेश उत्सव आता म्हणजे तुमच्या सगळ्या माहितीसाठी परत एक सांगतो, महाराष्ट्राचा एक उत्सव म्हणून आपण आता सध्या याला तयार केलेला आहे, म्हणजे आपल्या स्टेट गव्हर्नमेंटनी. आणि गजवक्र ध्वज पथक एक या गोष्टीसाठी फेमस झालेलं आहे सध्या तरी, की आपण दरवर्षी काहीतरी नवीन थीम, नवीन वाद्य, नवीन ताल आणि एक नवीन जागेवर काहीतरी करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आणि तसंच यावर्षी पण एक नवीन थीम आहे, ती तुम्हाला काही दिवसामध्ये माहितीच पडेल, कारण की आपण ती रिव्हील कधी करत असतो हे तुम्हाला पण माहिती आहे. आणि हळूहळू आपली तयारी सुरू आहे. आपण 1 जून पासून सराव सुरू केला होता आणि हळूहळू आपले आणखी नवीन मावळे आपल्यासोबत जोडायला लागलेले आहे. ऍडमिशन सुरूच आहे आणि ढोल, ताशे, झांज, शंख, ध्वज त्यांच्या सगळ्यांचा सराव आपला सध्या सुरू आहे. गणेश उत्सवला तुम्ही म्हणजे काय असं अर्थ काय द्याल तुम्ही गणेश उत्सवला आपल्या नागपूरच्या? नागपूरचा गणेश उत्सव आता एक 10 वर्ष अगोदर, आमचं हे दशक पूर्ती वर्ष आहे, 10वं वर्ष आज हे वर्ष कम्प्लीट होणार आहे आम्हाला 10 वर्ष. तर 10 वर्ष अगोदर जो गणेश उत्सव होता त्याचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आणि आज हा फक्त गणेश उत्सव आता हे फक्त बडकत चौकापुरता नाही राहिलेला आहे, तर तो प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये ढोल ताशा पथकांना वाव मिळते, ढोल ताशा पथकांना बोलवल्या जाते आणि ढोल ताशा पथकांना मान सन्मान मिळत असतो. म्हणजे आता प्रत्येकांची इच्छा आहे की पारंपरिक पद्धतीने आपण हा गणेश उत्सव साजरा करायला पाहिजे. तर नागपूरचा गणेश उत्सव जो आहे आता एक वेगळ्या लेवलवर पोहोचलेला आहे. तर नागपूरची एक ओळख आता काहीतरी वेगळी म्हणून. तुम्ही आता आपल्या ढोल ताशा पथकाला घेऊन आपली जी येणारी पिढी आहे किंवा नवीन पिढी आहे त्यांना काय संदेश द्याल त्यांच्या प्रेक्षकांना? बघा, माझा एक खूप छोटासा एक सांगणं असते प्रत्येकाला की 2 तास कुठेतरी विरंगुळा केल्यापेक्षा 2 तास इथे येऊन विरंगुळा करा. प्रत्येक हा व्यक्ती इथे येणारा वेगवेगळ्या फील्डची बिलॉंग करतो. कोणी IT वाला आहे, कोणी बिझनेसवाला आहे, कोणी जॉब करतं, कोणी शिक्षण करत आहे. प्रत्येक जणांना एक फ्रस्ट्रेशन असतं, एक राग असतं. मग ते फ्रस्ट्रेशन आणि ते राग केल्यापेक्षा आणि दारू पिल्यापेक्षा, पुढे जाऊन चकल्लस केल्यापेक्षा इथे या, ढोल वाजवा, त्या तांबड्यावर राग पण काढा. तुम्ही कला पण शिकू शकून आलेले आहे. एक नवीन काहीतरी कला पण शिकायला मिळेल आणि काहीतरी एक कला आत्मसात झाल्यानंतर माणूस एक वेगळ्या पद्धतीने जो बनत असतो ते काहीतरी वेगळं. हे तुम्ही जोपर्यंत एक ढोल आणि ताशा जोपर्यंत हातात घेणार दादा, आपल्या पथकाची काही विशिष्ट परंपरा किंवा काही प्रथा आहे अशी? हो, आमचं एक वैशिष्ट्यपूर्ण महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही दरवर्षी एक नवीन थीम आणतो. मला जॉबची आवश्यकता असेल तर मिळावं. म्हणजे लिटरली जर तुम्हाला सांगायला गेलो तर गाडी कोणाची पंक्चर जर झाली तर तो मुलगा किंवा मुलगी ग्रुपमध्ये टाकतो की माझी गाडी पंक्चर झालेली आहे, माझ्या गाडीचं पेट्रोल संपलं, मी इथे आहे. तर तिथे एक खूप अतिशयोक्ती नाही सांगणार, पण 10 मिनिटांमध्ये आपला व्यक्ती पोहोचून जातो आणि त्या व्यक्तीला एक हेल्प करतो. धन्यवाद दादा, तुम्ही आम्हाला एवढं सर्व सांगितल्याबद्दल. मेन मोटिव्ह असते ढोल ताशा पथक म्हणजे संस्कृती जपणं, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती छत्रपती शिवाजी महाराजांनी जपणं. जय हिंद, जय महाराष्ट्र.